जगदंबेचा उदयोस्तु. मंगलाचरण केलंय. दादा सत्व रज तम विरहित असणारी ती अनादी सत्व रज तम युक्त ब्रह्म विष्णू महेश आहे. आणि या विश्वाचं निर्माण ज्या असणाऱ्या आदिमाया भगवतीनं केलं, जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. या विश्वाची निर्मिती ज्याने केली आहे, ज्याने घटपटादी असणारी ही संपूर्ण क्रिया केली आहे, ज्याने अंडज जारज स्वेदज उद्बीज चार खाण्या निर्माण केल्या, ज्याने भूलोक भोरलोक स्वर्गलोक जनलोक तपोलोक महलोक सत्यलोक वैकुंठ लोक कैलास लोक निर्माण केला, ज्याने आतळ वितळ सुतळ तळातळ महातळ रसातळ पाताळ निर्माण केले, असा तो विश्वाचा जनिता. पण नाव घेतलं नाही. लक्षात ठेवा, आम्ही त्याला शरण आहोत. सत्यम परम धीमहि. लक्षात ठेवा दादा, याला मंगलाचरण म्हणावं. म्हणजे उद्या भगवान विष्णूंनी जरी या प्रथम क्रमांकाच्या मंगलाचरणाच्या श्लोकाकडे बघितला आणि श्लोक वाचला की त्याला वाटेल हे वर्णन माझंच आहे, की जो धर्माचं रक्षण करण्यासाठी अवतार घेतोय. परित्राणाय साधना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवते भारत. ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळेला अवतार घेणारा मीच आहे. म्हणून श्रीमद भागवतामध्ये 12व्या स्कंदामध्ये सांगितलं, भगवंताचा आणखी एक अवतार पुढे होणार आहे. सध्याला कलियुगाचं प्रथम चरण चालू आहे. 5000 वर्ष होऊन चाललेत. फक्त 5000 वर्ष अशी 4,32,000 वर्ष आयुष्य कलियुगाचं. गोपाल कृष्ण. आत्ताशी पहिलं चरण चालू आहे. पहिल्या चरणात बघा काय अत्याचारण, काय अनितीन, काय भ्रष्टाचार. कधी आठवावं लागतं. बाबा तुमच्यासारखे वृद्धापकाळाला टेकलेले माणसं म्हणतात पहिलंच बरं होतं, आता खूप वाईट आहे. तुम्ही बघा ना, पहिलंच बरं होतं असंच म्हणावं लागतं ना. दिवसेंदिवस जसा कली वाढत चालेल, जसं जसं आयुष्य या कलियुगाचं वाढत चालेल, तसं तसं पापाचरण वाढत चालेल, भ्रष्टाचार अनिती अत्याचार वाढत चालेल. लोक पापकर्म जास्त करतील का करतात. म्हणून 12व्या स्कंदामध्ये भविष्य लिहून ठेवलं, या कलियुगामध्ये काय काय होईल 7व्या दिवशी सांगेल ना. ऐका फक्त. आणि लक्षात ठेवा, हे सध्याला घडतंय का पुढे घडणार आहे. तुम्ही तर म्हणताल महाराज हे 12व्या असणाऱ्या त्या ठिकाणी स्कंदामध्ये सांगितलं आणि 5000 वर्षापूर्वी याची भविष्यवाणी व्यासांनी केली. अहो ते तर आज आम्ही डोळ्याने बघतो. हा ग्रंथ 5000 वर्षापूर्वीचा आहे. आणि या ग्रंथामध्ये पुढे काय काय घडणार आहे हे सविस्तर वर्णन करून सांगितलं. दादा ऐकाच्या वेळेला अंगावर काटेच येतात. म्हणून भागवत कथा ऐकायची. आणि पुढे 100 ग्रामामध्ये विष्णू यश ब्राह्मणाच्या घरी कल्की अवतार पुन्हा भगवंत घेणारे. यूट्यूबला सर्च करून बघा, भगवंताचा 12 असणारा त्या ठिकाणी अवतार पुढचा कुठे होणारे त्या गावाची माहिती, ते गाव, तिथली लोक वाट बघतात, तिथलं मंदिर, सविस्तर सगळं काही माहिती आहे. नसलं तर यूट्यूबला सर्च करा, खोटं वाटत असेल तर. देव पुढे अवतार घेणार. जे पापी माणसं आहेत त्यांचा संहार करणार. पांढऱ्या शुभ्र घोड्यावर हातामध्ये तलवार धनुष्यबाण असणारा त्या ठिकाणी हातामध्ये घेणारा भगवान विष्णू कल्की नावाने अवतार घेईल आणि पुन्हा असणारी धर्माची संस्थापना करील. एवढं लक्षात ठेवा. जो प्रत्येक युगामध्ये अवतार घेतो. म्हणून अनंत अवतार घेशी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. असा जो आहे अशा भगवंताला आम्ही शरण आहोत. पण नाव कोणाचंच नाही. मग इंद्रानेही अवतार घेतले, इंद्रानेही धर्माची संस्थापना केली, वरुण देवानेही केली, चंद्राने केली, अग्निदेवताने केली, ब्रह्म विष्णू महेशाने केली. जेवढे 33 कोटी देवता आहेत या देवतेने धर्माचं संरक्षण केलेलं आहे. म्हणजे कोणत्याही देवाने श्रीमद भागवताकडे बघितलं तर हे माझंच वर्णन आहे असं त्यांनी समजावं. म्हणून जन्माद्यस्य यतोन्वयादितरत शार्तेष्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयाः. म्हणून मंगलाचरण केलं. आणि मंगलाचरण म्हणजे पवित्र पावन असतं हे लक्षात ठेवा. की ज्याचं असणारी सुरुवातच असणारे त्या ठिकाणी मंगल नामाने होते.
कोणतीही विघ्न शेवटी 7 दिवस त्या असणाऱ्या कथेवर येत नाहीत, म्हणून मंगलाचरण. म्हणून सप्ताहाच्या प्रारंभी गणपती पूजन. कशामुळे गणपती पूजन? कारण तो मंगल मूर्ती आहे, विघ्नहर्ता आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. लक्षात ठेवा, तू सुख करता, तू दुःख हरता, असा तो भगवान परमात्मा. म्हणून त्याचं मंगलाचरण, त्याचं नाव अगोदर घ्यावं लागतं. घरामध्ये मंगल कार्य असेल तरी गणपतीचं पूजन आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये दादा सकळ मंगळ निधी ज्ञानोबराय वर्णन करतात. श्री विठ्ठलाची नाम आते मन कार्य जना, मन कार्य जना, श्री विठ्ठलाची नाम माझे. पतित पावन साचे. अरे पतितालाही पावन करणारा जे नाम आहे ते पवित्र पावन नाम आम्ही घ्यायलाच पाहिजे, एवढं लक्षात ठेवा दादा. म्हणून कोणतंही कार्य करायचं असेल, सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत नियम सांगितले शास्त्राने. आणि कोणत्या वयात काय करावं याचे सुद्धा नियम शास्त्राने सांगितले. प्रथमे लक्षात ठेवा दादा, शास्त्र सांगतंय दादा, प्रथमे नार्जितम विद्या, द्वितीय नार्जितम धनम, तृतीय नार्जितम पुण्यम, चतुर्थम किम करिष्यति. पहिल्या 25 वर्षामध्ये शिक्षण घ्यावं, विद्याभ्यास म्हणून शाळा कॉलेज. दुसऱ्या 25 वर्षामध्ये धन मिळवावं, नोकरी लागली, व्यवसायामध्ये गेलात ना पैसा मिळवा. तिसऱ्या 25 वर्षामध्ये म्हणजे 50 ते 75च्या वयोमर्यादे काळामध्ये दादा तुम्ही पुण्य मिळवा. बघा, नाही जर हे काहीच करता आलं तर शेवटच्या 25 वर्षात काय करणार आहेत तुम्ही? काय करणार आहे सांगा ना तुम्ही दादा. म्हणून ही नियमावली आहे आयुष्याची. आणि पहिल्या 25 वर्षामध्ये अभ्यास करा, दुसऱ्या 25 वर्षामध्ये पैसा मिळवा, तिसऱ्या 25 वर्षामध्ये पुण्य मिळवा. 50 वर्षाच्या पुढे तरी म्हातारीने मंडपात येऊन बसावं. म्हातारी हेडफोन कानात कोंबी तीन चल छैया छैया गाणं पाहते, कसा देव पावल तिला. एक म्हातारी, मी आवाज देव देव परेशान झालो, बाहेर कानामध्ये हेडफोन होते तिच्या, आतमध्ये दरवाजा उघडला, मीच ढकलून दिला दरवाजा, आतमध्ये गेलो, कानातले हेडफोन काढले, ती हेडफोनची पिन उपसून घेतली मोबाईल मधली. म्हातारी युट्यूबवर गाणं ऐकत होती, परदेशी परदेशी जाना नाही. मी म्हणलो काकू आता 4 जणांच्या खांद्यावर जायची वेळ आली तुम्हाला, तरी गाणं तेच ऐकतात का? कोणत्या वयात काय करावं हे सुचलं पाहिजे. आणि माता भगिनींना आशीर्वाद आहे भगवान कृष्ण कन्हैयाचा. इथं संख्या का जास्त आहे माता भगिनीची? शासनाला दखल घ्यावी लागली त्याची. 50% आरक्षण. एसटी तर फुकटच झाली, तिकिटावाले उभे, फुकटे सगळे बसलेले. एक पाठीमागं व्हिडिओ व्हायरल झाला, एक माता भगिनी तर स्टेरिंग वर जाऊन बसली बिचारी, जागाच नव्हती तिला. आता गाडी कशी चालवावी ड्रायव्हरने? वाईट परिस्थिती आहे ना. अरे कोणत्या वयात काय करावं हे सुद्धा शास्त्र सांगतंय दादा. अरे झोपेतून उठल्याबरोबर काय करायचं? आपले हात आहेत ना दादा, अगोदर हाताचं दर्शन घ्यायचं, हात असे चोळायचे. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मुले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम. अरे आसनावर असताल तुम्ही, गादीवर असताल, पाय जमिनीवर टेकाच्या अगोदर समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम समस्वमे. शास्त्र सांगतं ना दादा. दिवसभर जी कर्म आम्हाला करायची, कामं आम्हाला करायची, ती हाताने करायची आहे. आणि हाताने नेहमी सत्कर्म होत राहावं. हस्तम पवित्रम यदि दान पुण्य, शास्त्र सांगताय. आणि निद्रा घ्यायच्या वेळेला, झोपायच्या वेळेला सुद्धा भगवंताचं स्मरण करायचं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. देवाचं नामस्मरण करीत देवाला आठवीत झोपा. निदान एक तरी फायदा होईल. जर झोपेत गेलात ना तर देव म्हणे झोपाच्या वेळेला माझं नाव घेतलं होतं, अंतकाळी ज्याचे नाम आले मुखा.
आणि तुका म्हणे सुखा पार नाही. लक्षात ठेवा, देवाचं नामस्मरण करायला पाहिजे दादा. आणि हे नामस्मरण घडेल कुठं? कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम. ज्या त्रिवेणी संगमामध्ये जी पवित्र पावन कथा येते ती म्हणजे श्रीमद भागवत कथा. आणि तिथेच हे नामस्मरण आहे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. टाळी टाळी, एका समेत एका तालीत टाळी वाजली पाहिजे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हरी बोल. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा 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 माझा. हरी बोल. विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा माझा माझा, विठ्ठल माझा माझा माझा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हरी बोल. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. जय हो. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोलो जय श्री राधे राधे श्याम. श्रीमद भागवत महापुराण की. एवढं लक्षात ठेवा. अरे दादा, जे सत्य आहे जे खरं आहे तिथं लोक टाळ्या वाजवित नाहीत, आणि जे खोटं आहे दादा तिथं लोक एवढ्या टाळ्या वाजवतील. लक्षात ठेवा. पोरग जर बघा तुम्ही दादा, आपली लेकरं जर एखाद्या वेळेला बघा शाळेमध्ये गॅदरिंगचा कार्यक्रम असेल, तिथं नाचलं रे नाचलं की लगेच टाळ्या वाजवायचं. गाणं हिंदी असतं, इकडं महिला एवढा आनंद होतो की लेकराला डोक्यावर घेऊन नाचू की काय. लक्षात ठेवा. मम्मी सुद्धा त्याच्यासोबत ठेका धरती इकडं बाजूलाच. एवढी वाईट परिस्थिती आहे. अरे लेकरू हिंदी गाण्यावर नाचलं म्हणून आईला एवढा आनंद होतोय. लक्षात ठेवा. अरे खरं तर लेकराने भजना कीर्तनात नाचायला पाहिजे, त्यावेळेला आईला खरा आनंद व्हायला पाहिजे, आणि सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी टाळी वाजवायला पाहिजे. ती खरी टाळी आहे. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. टाळी तिथं वाजली पाहिजे. महापाप राशी तीही केल्या होळी. तुम्हाला एक सांगू का दादा, जिथं कथा असते तिथं देव उभा असतो.
माझे भक्त गाती जिथे नारदा मी उभा तिथे. आणि देवाच्या हातामध्ये एक रजिस्टर असतं आणि एक पेन असतो आणि तो देव असा इथं कोपऱ्यात बसत असतो. इथं म्हणजे समोर सगळे दिसतात असे त्या देवाला. कोण कोण टाळी वाजवित नाही त्यांची यादी करतो. तुम्ही म्हणता त्याला नाव कसं काय माहिती? आधार कार्ड लिंक नाही का तुमचं? सगळं कळतं ना कुठे पण ऑल इंडियामध्ये. मग जगाच्या मायबापाला का कळणार नाही? मग तुमचं नाव लिहिणार गंगू अक्का. एवढे मोठे हात दिलेले असताना सुद्धा टाळी वाजवित नाहीत. पुढच्या जन्मात त्यांचे 2 हात काढायचे, 2 पाय लावायचे, मांजरीच्या जन्माला जायचंय का? अरे हात दिलेत पण टाळी वाजवित नाहीत. देव याचा विचार करतो. एवढं लक्षात ठेवा. पुढच्या जन्मात जर नाही मांजरीच्या जन्माला जायचं, नाही कुत्र्याच्या जन्माला जायचं, नाही एखाद्या असणाऱ्या डुकराच्या जन्माला जायचं, तर लक्षात ठेवा देवाने दिलेत ना हात, त्याचा उपयोग. मी काय असं म्हणत नाही 2-3 तास तुम्ही टाळीच वाजवित राहा. लक्षात ठेवा. आणि एक विशेष, या जन्मात नाही भजना कीर्तनात टाळी वाजवली की पुढचा जन्म तुम्हाला गेवराईच्या बाजारात मिळेल. कुठेही टाळी वाजवा मोठ्या आवाजात. देव म्हणतो स्वतः. देव लक्षात ठेवा दादा. मग दिले ना देवाने, दिले इंद्रिय हात पाय कान आणि डोळे मुख बोलाया वचन. हाताने टाळी वाजली पाहिजे. एवढं लक्षात ठेवा. भजे मुराली मनोहर नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला,